नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील इथं तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. तर पशुपालन शेतकऱ्यांसाठी इथं राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे वैरण व पशुपाक इथं कार्यक्रम आणि यांच्या योजनेअंतर्गत काही महत्त्वाचे असे बदल करून आणि नवीन मंजुरी देण्यात आलेली या योजनेतील अटी शर्तीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जी-आर देखील इथं आलेला आहे मित्रांनो. तर 20 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून आता राज्यामध्ये जसं की चारा उत्पादन कार्यक्रम ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांचा चारा उपलब्धण्यासाठी इथं जसे की एकेरी ₹500 ते 100% अनुदानाची इथं इथं अनुदान दिलं जात होतं. मात्र त्याच्यामध्ये काही बदल केले गेले आहे. संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेले बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला डेली भेटत राहणार मित्रांनो. तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मित्रांनो, अनुदान इथं 100% इथं दिलं जात होतं. आता जसं की तूट आणि शेतकऱ्यांची इथं चाऱ्याची असलेली गरज या सर्व बाबींचा विचार करून ही योजना राबविण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्या संदर्भातील शासन निर्णय आपण पाहू शकता. तर दूध उत्पादन इथं वाढवण्यासाठी दुधाळ पशुपालन, आता जे दुधाळ गाई किंवा पशु इथं धान्यासह पुरेसा प्रमाणात इथं पौष्टिक चारा देणं ही प्राथमिक गरज आहे आणि दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी मतलब त्याच्या चाऱ्याची तूट कमी करणं हे देखील करण्यासाठी या योजनेचा मुख्य भाग आहे मित्रांनो. आणि यांच्यासाठी आता शेतकऱ्यांच्या शेतीवरती इथं वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहन पण इथं वैरण बियाचे वाटप कार्यक्रमाऐवजी चारा उत्पादन करण्याचा कार्यक्रम व सुधारित कार्यक्रम इथं जसं की 2025-26 पासून आणि 2028 ते 2029 पर्यंत राबविण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो. या योजनेचे स्वरूप आपण पाहू शकता. प्रति लाभार्थी 1 हेक्टरच्या इथं मर्यादेमध्ये वैरण उत्पादन देण्यासाठी 100% अनुदानावरती ₹4,000 एवढ्या इथं मर्यादेमध्ये वैरणीच्या इथं बियासाठीच्या जसं की ठोंबण्याचा इथं पुरवठा करण्यात येणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये अटी शर्ती आपण पाहू शकता. ज्या लाभार्थ्याकडं भारत पशुधन प्रणाली किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्देशित करण्यात आलेले जसं की प्रणालीवरती नोंद असलेली स्वतःची 3 ते 4 जनावर असेल गरजेचे आणि जनावर असणे त्यांच्याकडे गरजेचे असणार आहे मित्रांनो. त्याबरोबर बघा, आणि अशा लाभार्थ्यांचे याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. वैरण बियाच्या जसं की पुरवठा करताना लाभार्थ्याकडे उत्पादनाची साठी इथं स्वतःची इथं शेती जमीन व सिंचनाची सुविधा असणे गरजेचे आहे. वैरणीच्या उत्पादनासाठी आवश्यक खत, जीवाणू, संवर्धक शेताच्या स्वतःच्या खर्चाचं खरेदी इथं जसं की करायचे सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो. एका लाभार्थ्याचा एका आर्थिक वर्षाचा एकदाच इथं लाभ दिला जाणार आहे. अर्थात हेक्टरच्या मागे जसं की ₹4,000 मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना प्रतिवर्ष या बिया जसं की बियाच्या वैरणीच्या ठोंबण्याचा इथं पुरवठा केला जाणार आहे. अंमलबजावणी कशी केली जाणार आहे आणि तर याच्यामध्ये जसं की परिषद, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त यांच्याकडून इथं ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्याचे अर्ज मागविले जातील. जसे की त्यांची लाभार्थ्याची निवड केली जाईल. या कार्यक्रमाच्या अंतर्गत ज्वारी, मका, बाजरी इथं जसे की बरसीम, लसूण, घास इथं भरपूरशी इथं बियांची नावे दिलेली आहे मित्रांनो. तर जसे की ज्या इतर काही बिया असणार आहेत तर या इतर बियांची इथं जसं की नेपियर वर सुधारित इथं बहुवार्षिक गवत जसं की प्रजातीच्या ठोंबण्याचं वाटप करण्यात येईल मित्रांनो. वैरणीचे बियाणे इथं ठोंबण्याची खरेदी राष्ट्रीय बियाचे मंत्रिमंडळात, राज्य बियाणे मंत्रिमंडळ, महाबीज, इतर शासकीय संस्था, पुण्य परीक्षक लोक्ष इथं अहिल्यादेवी महाराष्ट्र इथं शेळी मेंढी विकास महामंडळ अशा प्रकारच्या महामंडळाकडून करण्यात आलेल्या आहे मित्रांनो. वैरण बियाचे वाटप करण्यापूर्वी लाभार्थ्यांचे इथं वैरण पिकाचा लागवडीबाबत मार्गदर्शन केले जाईल. आता वैरण बियाचं वाटप करताना हंगामानुसार वैरण पिकाची लागवड केली जाईल. आता जसं की संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त ही योजना अंमलबजावणीवरील इथं अधिकारी व अहरण अधिकारी, सविस्तर अधिकारी म्हणून इथं पाहणार आहेत. या कार्यक्रमाचा अंतर्गत जसं की उपलब्ध करून देणाऱ्या आणि देण्यात येणाऱ्या वैरण जसं की बियाण्यापासून जिल्ह्यात चारा जसं की उत्पादन पशु नावाचे आणि पशुसंवर्धनाचे उत्पादन करता वाढीस इथं लागेल आणि चारा इथं टंचाई जसं की उद्भवणार नाही याची दक्षता घेतली जाईल. चारा इथं लागवड करणाऱ्या आणि जे चारा लागवड करण्यात येणार आहे चारा पिकाच्या क्षेत्रातील जसे की लाभार्थी निवाह जिओड इथं टॅनिंगचे इथं छायाचित्र हे पशुसंवर्धन आयुक्त कार्यक्रमामध्ये ठेवण्यात यावे अशा प्रकारच्या सूचना देखील इथं देण्यात आलेल्या आहे. आणि अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या बदलासह राज्यातील इथं पशुपालकांचा जसं की प्रति हेक्टर ₹4,000 इथं
इथं मर्यादेमध्ये या जसं की चारा पिकांची इथं ठोंबणं जसं की विवरण केलं जाणार आहे मित्रांनो। हा जी.आर आपण महाराष्ट्राची जसे की महाराष्ट्राच्या वेबसाईटवर देखील आपण पाहू शकतो मित्रांनो। जसे की महाराष्ट्राचे जे संकेतस्थळ असणार आहे तर त्यावरती देखील आपण पाहू शकतो मित्रांनो। तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील देऊन देईल मित्रांनो, तर तिथे तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारचे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा जी.आर आजचा होता मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर शेतकरी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला डेली भेटत राहणार मित्रांनो। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।